सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला शहर परिसरातील पारेगाव शिवार येथे कृष्णाई लॉन्सच्या मागे एक नर जातीचे काळवीट मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली होती। काळवीट रक्ताळलेल्या अवस्थेत असल्याने बिबट्याने शिकार केली अशी अफवा वेगाने पसरली आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली। घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी राहुल गुगे, पंकज नागपुरे आणि त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मृत काळविटाच्या शरीरावरील जखमांची आणि परिसरातील पाऊल खुणांची पाहणी केली असता हा हल्ला भटक्या कुत्र्याने केल्याने प्राथमिक तपासात निष्पन्न झालाय। बिबट्याच्या शिकारीची पद्धत आणि कुत्र्यांच्या हल्ल्याच्या खुणा यात मोठा फरक असल्याने वन विभागाने बिबट्याचा वावर नसल्याचं स्पष्ट केलंय। वन विभागाने काळविटाचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे रीतसर पोस्टमॉर्टम केले। त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून काळविटावर दहन करण्यात आले। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, मात्र काहीही संशयास्पद आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन अधिकारी राहुल गुगे यांनी केले आहे। नमस्कार, मी राहुल गुगे, वनपरिक्षेत्र अधिकारी येवला प्रादेशिक। आज रोजी पारेगाव शिवारातील कृष्णाई लॉन्सच्या मागे कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एक नर काळवीट ठार झाले अशी बातमी आम्हाला मिळाली होती। वन विभागाने केलेल्या तपासणीनुसार हा हल्ला कुत्र्यानेच केलेला आहे या निष्कर्षाप्रत आम्ही आलेलो असून इतरत्र मिळालेल्या बातमीनुसार हा हल्ला बिबट्याने केलेला आहे अशा अफवा पसरताना आम्ही ऐकतोय। तर नागरिकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। आम्ही आमच्या केलेल्या तपासणीनुसार हा हल्ला कुत्र्यानेच केलेला आहे हे सिद्ध झालेले आहे। नागरिकांनी अशा प्रकारे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। सध्या AI च्या माध्यमातून सोशल मीडियावर विविध फोटो वगैरे बिबट्याचे पसरवण्याचं काम चालू आहे। तर नागरिकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता बिबट्या संदर्भात कुठलीही हालचाल जर नागरिकांना जाणवली तर थेट वन विभागाशी संपर्क साधावा, आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा 1926 ही वन विभागाची टोल फ्री लाईन आहे, त्यावर संपर्क करून वन विभागाशी संपर्क साधावा। या सर्व गोष्टींमध्ये वन विभागाला सहकार्य करून हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य करावे असे मी वन विभागातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।